मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, चंद्रपूर DCC बँक भरतीसाठी मुलाखतीसाठी जे पण उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांची दुसरी लिस्ट म्हणजेच लिपिक या पदाची दुसरी लिस्ट जारी झालेली आहे. त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये बघा मित्रांनो, तुमचे जे पण प्रश्न असतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निकाल काही लागला नाहीये. त्याचसोबत ज्या पण विद्यार्थ्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्याचसोबत त्यांची मुलाखत देखील चालू झालेली आहे 13 तारखेपासून आणि ही मुलाखत जवळपास 22-23 तारखेपर्यंत चालणार आहे. तर यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती मार्क आहे ते देखील आपल्याला समजलेलं नाहीये. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांचं किती मार्कावरून सिलेक्शन झालं नाही हे देखील आपल्याला समजलं नाहीये. तर असे देखील तुमच्या मनात देखील प्रश्न आलेले असतील तर या संदर्भात आपले प्रश्न आपण कोणाला विचारायचे, कुठेही सर्व चौकशी करायची याविषयी देखील माहिती व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे. व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे. जेव्हा P1 म्हणजे शिपाई या पदाची मुलाखतीसाठी पात्र यादी जाहीर झाली होती तेव्हा देखील आपण व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर आता जर म्हटलं तर लिपिक या पदासाठी इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी जे पण उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांची देखील लिस्ट जारी झालेली आहे मित्रांनो, जी की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. आता या दोन्ही लिस्ट मी इथं डाउनलोड करून घेतलेल्या आहे. ही पहिली लिस्ट जर म्हटलं तर ही आपल्याला P1 ची लिस्ट बघण्यासाठी भेटेल, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. तर यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचसोबत त्यांचा रोल नंबर तुम्हाला दिसेल. जे पण उमेदवार पात्र झाले होते मुलाखतीसाठी तर त्यांचं नाव आणि रोल नंबर इथे तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. तर ही त्यांची लिस्ट होती. त्यानंतर दुसरी लिस्ट आज रात्री लागलेली मित्रांनो, काल रात्री लागलेली आहे. काल रात्री जर म्हटलं तर 11 ते 12च्या दरम्यान मध्ये ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. आज आपण व्हिडिओ बनवत आहेत. आज जर म्हटलं तर आज 15 तारीख आहे मित्रांनो. 15 तारखेला याविषयी माहिती देत आहे. लिस्ट कालच आली होती रात्रीच. ठीक आहे. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर आता थोडीशी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. रोल नंबर दिलाय, ऍप्लिकेशन नंबर दिलाय, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव दिलंय आणि त्याचा इंटरव्ह्यू कधी आहे ते त्यांना दिलेलं आहे. आता इंटरव्ह्यू त्यांचा कधी आहे हे त्यांना समजून आलेलं आहे. तर इंटरव्ह्यू लेटर म्हणजे इंटरव्ह्यू साठी जे ऍडमिट कार्ड आहे, ठीक आहे, हॉल तिकीट आहे, ते कसं डाउनलोड करायचं मागची व्हिडिओच्या माध्यमाने आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुमचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं हे कसं समजणार, आणि नसेल झालं तरी तिथे तुम्ही लॉग इन करून बघू शकता तुमचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालं आहे की नाही, त्याच्यासोबत तुमचं ऍडमिट कार्ड जारी झालेलं आहे की नाही. दुसरा आपण पहिला जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सविस्तर माहिती ही दिलेली आहे. यामध्ये बघा कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे सर्व काही आपण इथं उपलब्ध करून दिलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही लिस्ट जारी झालेली मित्रांनो. इथे जर म्हटलं तर फक्त 18 तारखेपर्यंतच ज्यांचे पण इंटरव्ह्यू आहे त्यांची ही लिस्ट जारी झालेली आहे मित्रांनो. आता पुढे देखील इंटरव्ह्यू चालणार आहे मित्रांनो. 19, 20, 21, 22 या दरम्यान देखील इंटरव्ह्यू चालणार आहेत. परंतु फक्त 18 तारखेचे 18 तारखेपर्यंत ज्यांची इंटरव्ह्यू आहे म्हणजेच मुलाखत आहे तर त्यांचेच फक्त इथं नाव वगैरे आलेले आहेत आणि ज्यांचं इथं टायमिंग आहे ते तुम्हाला इथे दिसेल आणि ऍडमिट कार्ड वरती तुमचं ठिकाण कोणतं असणार आहे, वेळ कोणता असणार आहे हे सर्व काही माहिती दिलेली आहे. आता पुन्हा जर म्हटलं तर 17 तारखेला पुन्हा एक नवीन लिस्ट जारी होईल. त्याच्यामध्ये 19, 20 तारखेला जे पण विद्यार्थ्यांची मुलाखत असेल तर त्यांचं नाव तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. त्यांची नावं त्यासोबत त्यांची इंटरव्ह्यू कधी असणार आहे त्याची लिस्ट तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल ऑफिशियल वेबसाईटला. ठीक आहे. अशा प्रकारे 2-2, 3-3 दिवसाचं ज्यांचं पण कालावधीमध्ये इंटरव्ह्यू आहे त्यांची लिस्ट यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये लिपिक या पदाची सर्वांचं जर म्हटलं तर इंटरव्ह्यू साठी जी लिस्ट आहे ती जारी झालेली नाहीये, त्याच्यामुळे काळजी करू नका. जर तुमचं यामध्ये नाव नसेल तर पुढच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. फक्त 18 तारखेपर्यंत ज्यांचे पण इंटरव्ह्यू आहेत, मुलाखती आहेत, त्यांची इथं लिस्ट आलेली आहे मित्रांनो. बाकीच्या विद्यार्थ्यांची अजून यायची बाकी आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे जे प्रश्न विचारले जात होते जसं की कट ऑफ कितीचा लागलाय, निकाल न लावता यांचं सिलेक्शन केलेलं आहे, आता यांना किती मार्क होते, यांचं किती मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे हे देखील आपल्याला समजलं नाहीये. या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. आता रेल्वेमध्ये नवनवीन पद भरती चालू आहे मित्रांनो. यातील जर म्हटलं तर सर्वात मोठी जी पद भरती असणार आहे रेल्वे पद भरतीतील ग्रुप डी ही पद भरती असणार आहे. जवळपास 10वी पास वरती फक्त 10वी पास वरती 58,000ची ही पद भरती होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या नोट्स विषयी माहिती तुम्हाला इथे देत आहे किंवा पुस्तकांविषयी माहिती तुम्हाला देत आहे. तर बघा, हे दोन पुस्तकं मार्केटमध्ये आलेले स्मार्ट
स्टडी पब्लिकेशनद्वारे. तर यामध्ये सर्व जे पुस्तक आहेत या पुस्तकांमध्ये सर्व लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर मराठी भाषेमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये रेल्वे पदभरतीची ग्रुप डी ची जी पदभरती झाली होती मागील, तर तुम्हाला वर्ष वगैरे दिलेले आहे. तर कोणकोणत्या पदभरतींच्या क्वेश्चन पेपर यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर हे 2 पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर हे पुस्तकं तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी खरेदी करू शकता. महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, परंतु मराठी भाषेमध्ये खूपच कमी पुस्तकं आहेत. तर मराठी भाषेमध्ये या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. आता यांचं थोडक्यात स्वरूप देखील तुम्हाला दाखवून घेतो मित्रांनो. तर बघा, एक पुस्तक मी इथं ओपन केलेलं आहे. तर यामध्ये लेटेस्ट झालेल्या ज्या पण क्वेश्चन पेपर आहेत ग्रुप डीच्या, या सर्व तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे. त्याच सोबत खाली आल्यानंतर मागील जर म्हटलं तर एनटीपीसीच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या देखील तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटून जातील. थोडंसं खाली आल्यानंतर बघा, या स्वरूपामध्ये या क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, ज्या की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन पेपर वगैरे त्यांचे आन्सर वगैरे तुम्ही बघू शकता. त्यासोबत रिझनिंग साठी तुम्हाला काही सोल्युशन साठी बुक दिलेले आहेत, ते तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारचे हे पुस्तक असणार आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. काही यांचं जे पण महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्यांचे संदर्भ वगैरे तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये हे पुस्तकं असणारे मार्केटमध्ये 2 पुस्तकं आलेले आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनद्वारे. तर हे पुस्तकं तुम्ही वापरायला विसरू नका. रेल्वे पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपल्या मराठी भाषेमधून. ठीक आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर बघा, आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते, नक्की आता काय करायला पाहिजे. आता आपलं नाव आलेलं नाहीये, तर आपल्याला किती मार्क कमी पडले, नक्की ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांचं सिलेक्शन किती मार्कांवरती झालेलं आहे, हाच प्रश्न जर म्हटलं तर आपण शिपाई या पदाच्या वेळेस देखील विचारला होता विद्यार्थ्यांना. परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचा व्यवस्थित प्रतिसाद नाहीये. फक्त परीक्षा दिली, परीक्षा झाल्यानंतर निकाल लागला, कोणाचं सिलेक्शन आहे, कोणीच व्यवस्थित प्रतिसाद त्यामध्ये देत नाही. मी तेव्हा सांगितलं होतं, बहुतेक मोबाईल नंबर उपलब्ध करून दिले होते, तिथे कॉल करा, रेग्युलर कॉल करा, आपले प्रश्न त्यांना विचारा. जे पण चंद्रपूर डीसीसी बँक भरतीची जिथं मुलाखत आहे तिथे किंवा मेन ऑफिस पासून जवळ राहत असेल तिथे तुम्ही स्वतः जाऊन भेट द्या. हे जे आपले प्रश्न आहेत ते त्यांना विचारा. तर अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन मी तुम्हाला दिलेले होते. आता देखील तुम्हाला सांगतो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण आपल्या मार्फत जेवढे पण प्रयत्न करतोय ते आपले प्रयत्न चालूच आहेत. सर्व ऑफिसला रेग्युलर आपलं कॉल SMS चालू आहे, परंतु रिप्लाय काय व्यवस्थित भेटत नाही, रिस्पॉन्स काय व्यवस्थित भेटत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्ही जर तेथील जवळील जे आपलं ऑफिस आहे मेन ऑफिस, तिथे जवळ कुठं राहत असेल तर डायरेक्टली ऑफिसला जाऊन थेट भेट द्या. आपले जे प्रश्न आहेत ते त्यांच्या समोर मांडा. ठीक आहे. आपले जे प्रश्न आहेत ते त्यांना विचारा आणि ते स्पष्टपणे एकच उत्तर देतील. हे सर्व कॉन्ट्रॅक्ट आहे ITI कंपनीकडे दिलेले आहेत. तर त्यांचे जे कॉल आहेत ते सर्व 24 तास बंद आहेत, असं देखील तुम्ही बोलू शकता. आपण जर म्हटलं तर गेल्या 4-5 दिवसापासून कॉल करतोय, एकही कॉल त्यांच्याद्वारे उचलला जात नाही किंवा ऑलरेडी कॉल बंदच दाखवत आहे. तर हे त्यांना आपले प्रश्न मांडा, तर आमच्या प्रश्नाचं उत्तर कुठे भेटेल हे ते तुम्ही त्यांना विचारू शकता. जे खूपच लांबचे विद्यार्थी त्यांच्यासाठी एकच ऑप्शन आहे, इथे तुम्ही वरती मोबाईल नंबर बघू शकता. हे जेवढे पण वेबसाईटला मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती सर्वांवरती कॉन्टॅक्ट करा. त्याचसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन ऑफिसचा नंबर, ठीक आहे, त्यासोबत ITI कंपनीचे नंबर, जेवढे पण महत्त्वाचे नंबर आहेत ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेले आहेत. तिथे तुम्ही संपर्क करा. तिथे तुम्हाला कुठे ना कुठे मदत होईल. ठीक आहे. जेवढे पण आपले प्रश्न आहेत त्यांची प्रश्नाची उत्तर आपल्याला लवकरच भेटतील. कारण इथे जर म्हटलं तर एवढा बोगस कारभार चालू आहे की बोलूच नका. याच्यामध्ये जर म्हटलं तर निकाल न लावता डायरेक्टली इथे इंटरव्ह्यू साठी क्वालिफाईड लिस्ट इथे जारी केल्या जाते. ठीक आहे. आणि ज्यांचं क्वालिफाय झालेलं आहे त्यांना किती मार्क आहे ते देखील समजत नाहीये. म्हणजे परीक्षा फक्त नावाला घेतली, यांच्या मनाचाच कारभार चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथं कोणाला किती मार्क आहे, कट ऑफ कितीचा लागलेला आहे, काहीच देणं घेणं नाही. फक्त डायरेक्टली मुलाखत सुरू करून दिली. ज्यांना बोलवलं जात आहे त्यांना देखील माहिती नाही त्यांचं सिलेक्शन होणार आहे का नाही, आणि त्यांचं किती मार्कांवरती सिलेक्शन झालंय हे देखील त्यांना माहिती नाही. कसं तर नॉर्मलायझेशन करून त्यांनी हे सिलेक्शन केलेलं आहे. नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क कमी जास्त झाले हे त्यांना देखील माहिती नाही. तर या सर्व गोष्टींवरती कुठे ना कुठे आपल्याला इथं बोलावंच लागणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुमचं देखील सहकार्य गरजेचं असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व नंबर टाकून देतोय, तिथे तुम्ही संपर्क करा. तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली किंवा कोणत्या प्रकारची माहिती भेटली तर आपला नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तिथे तुम्ही टाकली ती माहिती उपलब्ध करून द्या. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त ग्रुपवरती ती माहिती फॉरवर्ड करेल आणि तुमच्यासाठी कुठे ना कुठे मदत करण्याचा प्रयत्न करेल. बाकी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला इथं प्रयत्न करावा लागणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला जास्त मार्क आहे, तुमचं अजून सिलेक्शन झालेलं नाहीये, तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं, तर तुम्हाला कुठं ना कुठं इथं सहकार्य करावं लागणार आहे. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला जी पण महत्त्वाची माहिती होती ती सर्व मी देऊन घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी आता दुसरी लिस्ट लागलेली आहे लिपिक या पदाची 100% तिसरी चौथी लिस्ट देखील लागू शकते.
कारण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावं आलेली नाहीये, फक्त 18 तारखेपर्यंत ज्यांचे पण इंटरव्ह्यू आहे त्यांचीच नावं आलेली आहे. या संदर्भात जी पण अपडेट असेल, जी पण माहिती असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाईल. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. ठीक आहे. तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.